आपल्या सर्वांना संबोधित करत आहे। तर दोन्ही हात वर करून आपण जरा घोषणा देऊ, जरा आळसले लोक। भारत माता की थोडा आवाज नाही आला, पण आपण आपल्या आराध्य दैवताच्या स्मारकाच्या शुभारंभाला आलो, आवाज कसा पाहिजे? भारत माता की जय शिवाजी, जय भवानी, हर हर जय श्रीराम। जरा हल्लं पाहिजे तुम्ही लोकांनी। आपल्या सर्वांचं आराध्य दैवत आज आपल्या कोलार येथील आपलं ग्रामदैवत भगवती मातेच्या आशीर्वादानं आज एक नवा इतिहास आपण आपल्या गावामध्ये आपण उभा करतोय। प्रथम तर मी आपलं सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीला मी प्रथम अभिवादन करतो। पुण्यश्लोक अहिल्यादेवींनाही वंदन करतो। प्रसाधनाच्या पण जगाला शांततेचा संदेश देणारे ज्ञानेश्वर माऊली यांनाही वंदन करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मानवंदन अर्पित करतो। आपल्या सहकारी चळवळीचे जनक स्वर्गीय आदरणीय पद्मश्री विखे पाटील यांच्या स्मृतीला या ठिकाणी अभिवादन करतो। महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी शेवटपर्यंत अविरतपणे काम करणारे आदरणीय खासदार साहेब यांनाही वंदन करतो। आणि आज आपल्या कोलार भगवतीपूर येथील विविध विकास कामांचा शुभारंभ करताना आज शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने सातत्यानं या ठिकाणी अश्वरूढ पुतळा आपल्या महाराजांचा व्हावा अशा प्रकारची त्यांची मागणी होती, ती आज या ठिकाणी पूर्णत्वाला जाते। या भूमिपूजन समारंभाचे अध्यक्ष आपल्या बँकेचे चेअरमन सन्माननीय डॉक्टर भास्करराव खर्डे पाटील, आपल्या भगवती देवालय ट्रस्टचे अध्यक्ष माननीय भाऊसाहेब पाटील खर्डे, आपल्या बँकेचे माजी चेअरमन सन्माननीय पांडुरंग पाटील, आपले माजी सरपंच सुरेंद्र पाटील, विखे पाटील कारखान्याचे व्हाईस चेअरमन माननीय सोपानराव शिरसाट, बँकेचे माजी व्हाईस चेअरमन अशोक शेठ, आपल्या कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर पाटील श्रीकांतजी, माजी संचालक स्वप्नील, आपले उपसरपंच कोल्हारचे सरपंच दत्तात्रय राजभोज, उपसरपंच सविताताई खर्डे, भगवतीपूरचे उपसरपंच प्रकाशराव, नितीनजी, त्याचप्रमाणे बाळू काका खर्डे, सौ सुनीताताई शेळके, सौ अर्चनाताई निबे, राजेंद्र राऊत आपले बँकेचे संचालक, माजी संचालक उदयराव, आपले मळाप्रवरीचे माजी संचालक बाबासाहेब पाटील, बरीच मोठी आहे कोलारला, म्हणजे इतकी पण नाव मोठी यादी असते नावांची, पण काहींचा नामोल्लेख राहिला असेल माझ्याकडून, आपण सर्वजण मला क्षमा करा। आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, आज आपण हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती स्मारकाचे या ठिकाणी भूमिपूजन आणि आपल्या कोलार भगवतीपूर येथील विविध विकासांच्या कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी आपण त्याचा या ठिकाणी संपन्न करतोय।
मला प्रथमतः आपल्या सर्व कोल्हार भगवतीपूरच्या ग्रामस्थांचं, युवकांचं आणि शिवजयंती उत्सव समितीच्या सर्व सदस्यांचं मनापासून अभिनंदन करायचं आहे की आपण जो हे अतिशय भव्य अशा स्मारकाची उभारणी करण्यासाठी आपण आग्रह धरला, म्हणून मला वाटतं आजचा सोहळा होऊ शकला असं माझं मत आहे. म्हणून तुमच्या आनंदामध्ये मी सुद्धा सहभागी आहे. आपल्या ग्रामस्थांच्या, शिवप्रेमींच्या मनातील इच्छा पूर्ण होते. काही दिवसापूर्वी आपण श्रीरामपूरला आपण पुतळ्याच्या अनावरणाचा समारंभ पाहिला असेल. म्हटलं श्रीरामपूरकरांच्या आणि जिल्ह्याच्या लोकांच्या स्मरणात राहील इतकं भव्य दिव्य आपण तो कार्यक्रम त्या ठिकाणी केला. या अगोदर आपल्या तालुक्याच्या ठिकाण राहता येते आपण शिवाजी महाराजांचा पूर्ण कृती पुतळा उभा केला. पण आपण आता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा उभा राहायला पाहिजे, स्मारक उभं राहायला पाहिजे, असा आता जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी तो निर्णय केला आणि जिल्हा नियोजन मंडळातून प्रत्येक तालुक्याला 1-1 कोटी रुपयाचा आपण मंजूर केला. सगळ्या तालुक्याच्या ठिकाणी आता पुतळे उभे राहते, ते स्मारक उभे राहते. हे जे स्मारक आहेत महाराजांचे, हे आपल्याला चिरंतन प्रेरणा देणारी खरं स्मारक आहे. नुसतं महाराजांच्या पुतळ्याकडे पाहिलं तरी माणसाला एक ऊर्जा येते, एक आत्मविश्वास निर्माण होतो. रयतेचं राज्य स्थापन करताना सर्व 12 बलुतेदारांना एकत्र संघटित करून या स्वराज्याची संकल्पना महाराजांनी मांडली आणि ती पूर्णतेला नेली. हा इतिहास आपल्या समोर आहे. आणि त्यामध्ये सर्व धर्माचा, जातीभेद, धर्मभेद नव्हता, जातीभेद नव्हता. सर्व समावेश अशा प्रकारच्या मावळ्यांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचा संकल्प छत्रपतींनी घेतला. आणि तो इतिहास मी सांगून आपला वेळ घेणार नाही, परंतु त्यांच्या त्या असीम त्यागामुळं आणि त्या पराक्रमामुळेच मला वाटतं आज आपण या ठिकाणी सर्व बसू शकलो, असं माझं या ठिकाणी नम्र मत आहे. तर म्हणजे स्मारक उभा करताना हाच आदर्श या निमित्तानं आपल्या डोळ्यासमोर आपण ठेवला पाहिजे. आज ज्या जातीवादाच्या, धर्मभेदाच्या ज्या कल्पना घेऊन आपण समाजामध्ये वावरतोय, आजची सामाजिक व्यवस्था पूर्णतः बदललेली आहे. एकच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून शिवाजी महाराजांचा आदर्श जर प्रत्येकाने डोळ्यासमोर ठेवला तर वेगवेगळ्या जाती धर्माची, जातीभेदाची त्या ठिकाणी मनभेदाची आवश्यकता नाही आहे. एखाद्या विचाराबद्दल, वैचारिक राजकारणाच्या वैचारिक भूमिकेबद्दल मतभेद असू शकतात, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल मनभेद असू शकत नाही. आणि मला वाटतं हीच आपण भूमिका आपण त्यांचा इतिहास ज्यावेळी घेतो, इतिहास ज्यावेळी डोळ्यासमोर ठेवतो, तो इतिहास आपल्या सगळ्यांना प्रेरणा देत राहतो. मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे त्यातून एक नवी ऊर्जा आपल्याला मिळत राहते. आपलं राज्यातलं सरकार जे आहे ते महायुती सरकार याच विचाराच्या आधारावर आपलं काम करतं. केंद्रामध्ये सरकार सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार आधारावर त्या ठिकाणी काम करतंय. मला आठवतं आपले विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ज्यावेळी आपल्या कार्यक्रमात निळवंडाचे उद्घाटन आले होते, त्यावेळी त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली होती की हमारी सरकार छत्रपती के विचार के ऊपर चलने वाली सरकार, असं त्यांनी मांडलं होतं. आणि म्हणून आपल्याला आठवत असेल की छत्रपती शिवाजी महाराज हे नौदलाचे जनक मानले जात होते. आणि म्हणून सिंधुदुर्गमध्ये जे स्मारक उभं करण्यात आलं, भारतीय नौदलाला आदरणीय प्रधानमंत्र्यांनी जी राजमुद्रा दिलेली आहे हे त्याचा एक वेगळं वैशिष्ट्य म्हटलं पाहिजे. आणि म्हणून त्या इतिहास मी सांगणार नाही, परंतु राजमुद्रा देऊन गुलामगिरीचं चिन्ह हे आदरणीय प्रधानमंत्र्यांनी संपुष्टात आणलं, हा इतिहास आहे. आणि त्या दृष्टीने मी म्हटल्याप्रमाणे रयतेचं राज्य निर्माण करण्याची संकल्पना त्या वाटेमागची होती.
आज आपलं महायुती सरकार ज्यावेळी काम करतंय हे केवळ घोषणा करणारं सरकार नाहीये. आज सगळ्या किल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी आपल्या सरकारनं पुढाकार घेतलेला आहे. ही जी किल्ले आहेत हे आपल्या स्वराज्याचं प्रतिबिंब आहे, हे मानबिंदू आहेत आणि त्याचं संवर्धन झालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका आपल्या महायुती सरकारने घेतलेली आहे. आणि त्याचा परिणाम आज पहिल्यांदा युनेस्कोनी हेरिटेज स्ट्रक्चर म्हणून आपले 12 गड किल्ल्यांचा समावेश केला. आपल्या सर्वांच्या करता अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. तर आपण पाहतो जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारची युनेस्कोची साईट आपण पाहतो, परंतु 12 गड किल्ले जे महाराजांनी उभे केलेत ते जगाच्या पातळीवर आता हेरिटेज साईट म्हणून झाल्यामुळे आता जगाला इथे येऊन हा इतिहास समजणार आहे, लोकांची उत्कंठा वाढणार आहे, लोकांना एक प्रकारचं आकर्षण त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. आणि म्हणून या निमित्तानं सरकारची भूमिका ही रयतेच्या राज्यासारखीच आहे. आज आपत्तीमध्ये कोणत्या आपत्तीमध्ये सरकार जे आपल्या पाठीशी उभं आहे ही शिवछत्रपती महाराजांचीच प्रेरणा होती. रयतेचं राज्य करताना एखादा दुष्काळ आला, नैसर्गिक संकट आलं तर सगळ्या प्रकारच्या वसुल्या थांबल्या पाहिजे हे महाराजांचं त्या ठिकाणी स्वप्न भूमिका होती. रयतेमध्ये आमच्या बळीराजा पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे ही त्यांची भूमिका होती. आणि मग आजच्या काळामध्ये सुद्धा संकटात सापडणाऱ्या प्रत्येक आमच्या शेतकरी बांधवांच्या मागे, आमच्या कष्टकऱ्याच्या मागे आमचं महायुती सरकार खंबीरपणे उभं आहे. ही छत्रपतीची प्रेरणा आम्हाला त्यातून मिळालेली आहे. आणि म्हणून मला वाटतं त्यांच्या शौर्याचा इतिहास, त्यांच्या एकूण सिंधई स्वराज्याच्या स्थापनेपाठीमागची वाटचाल, एक कल्याणकारी राज्याची निर्मिती कशी व्हावी, उत्तम प्रशासक म्हणून अनेक महाराजांचे पैलू आहेत. मला वाटतं हे जे स्मारक उभे राहत आहेत, ही जी पुतळे उभे राहत आहेत, ही मला वाटतं ही उद्याच्या तरुण पिढी करता नव्हे तर आपल्या सर्वांच्या करता एक मार्गदर्शक म्हणून निश्चितपणे निरंतरपणे आपल्याला ती प्रेरणा देत राहील, त्याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आज या सगळ्या या स्मारकाच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं अनेक बाकीच्याही कामांचा आपण शुभारंभ केला. आज 21 कोटी रुपयाच्या कामांचा शुभारंभ झाला. आणि कोणाच्या भगवतीपूरच्या दृष्टीने नव्हे तर एकूण राज्याच्याच करता महायुती सरकारने जे काम सुरू केलेलं आहे. आज मी मुद्दा सांगायचा राहून गेला की नैसर्गिक आपत्तीमध्ये आज राज्य सरकारनं 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं. मी आता आपली आकडेवारी घेत होतो. आपल्या कोलारला 1245 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1,35,00,000 रुपये जमा झाले की नाही. आणि तुमचं रब्बीचं अनुदान जे आहे ते साधारण 1245 शेतकरी खात्यामध्ये जवळजवळ 93,12,000 रुपये जमा झाले. हे कशाचं प्रतीक आहे. 1400 कोटी रुपये आपल्या जिल्ह्याला, 44 कोटी रुपये राहता तालुक्याला अतिवृष्टीचे. आपण कोणी मागणी केली नव्हती. काही भाग प्रभावित झाला होता. परंतु समाजाप्रती, शेतकऱ्यांच्या प्रती असलेली सरकारची बांधिलकी आहे. म्हणून आम्ही पुढे पैसा मदत करताना कुठलं सरकारने हात आखडता घेतला नाही. आणि हीच भूमिका आपले विश्वनेते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी मांडलेली आहे. सबका साथ, सबका विकास आणि सबका प्रयास. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाचे कणखर गृहमंत्री माननीय अमित भाई शाह यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे अतिशय धडधडीने निर्णय करतायत. आणि त्याचा परिणाम हे अतिवृष्टीमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रति सरकारने जी घेतलेली भूमिका ही त्याचं एक उदाहरण आहे. आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, उपमुख्यमंत्री अजित दादा आहेत, हे सगळेच मंत्रिमंडळाची सदस्य आहेत.
राज्य सरकार हे लोकाभिमुख काम करण्यासाठी कुठेही जिथं आपत्ती आहे, जिथं अडचण आहे, जिथं मदत करण्याची आवश्यकता आहे, सरकार त्या ठिकाणी सातत्यानं प्रयत्न करतं. आणि म्हणून मला वाटतं या सगळ्या येणाऱ्या संकटावर मात करताना बाकी अनेक योजना आहेत, मी अनेक योजनेची चर्चा करणार नाही. म्हणजे आरोग्यविषयक एकच योजनेचा डॉक्टर साहेब उल्लेख करतोय. पूर्वी महात्मा फुले जनआरोग्य योजना 1.5 लाखाची होती फक्त. ती भारत सरकारने आदरणीय मोदी साहेबांनी आयुष्यमान भारतची 5 लाखाची योजना आणली. प्रत्येकाला घरी कार्ड वाटप झाले की नाही. आता आपण सुद्धा राज्य सरकारनं आपली 1.5 लाखाची मर्यादा आता 5 लाखापर्यंत केलेली आहे. त्यामुळे आता गरीबातल्या गरीब माणसाला आरोग्य सुविधा त्याच्या दारात उपलब्ध झालेल्या आहेत. आता कोणी औषधासाठी खर्चिक औषधोपचाराकरता कोणी थांबणार नाही. थोडा मोठा निर्णय आहे. म्हणून सरकार हे काम करणार आहे. आम्ही घरात बसणार सरकार नाही आहे. मागचं सरकार म्हणजे काय होतं, माझं कुटुंब तुमची जबाबदारी म्हणजे घरात बसायची आहे. पण हे सरकार लोकांसाठी काम करणार आहे. हे सरकार आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. असे अनेक या बाबतीमध्ये या ठिकाणी उल्लेख करता येईल. मला आनंद आहे की आज कोलार परिसरातल्या कामामध्ये आज चांगल्या प्रकारची कामं सुरू होत आहेत. मध्यंतरी पावसाळ्याच्या वेळी या भागामध्ये बरंच पाणी साठलं होतं, रस्त्याच्या अडचणी होत्या. आपणच अतिक्रमण केलेलं आहे, आपणच साईड गटर बुजलेलं आहे, आपणच चर नांगरलेले आहे. आपण जे करणं शक्य ते सगळं केलेलं आहे. परंतु आज मला सांगायला पाहिजे की आता ह्या सगळ्या एकूण प्रवरेच्या कमांडमध्ये किंवा आपल्या कमांडमध्ये जेवढे चर आहेत ते पुढच्या काही महिन्यांमध्ये पूर्णपणे आपण मोकळे करणार आहोत. तर ज्यांनी अतिक्रमण केले असतील त्यांना सांगू इच्छितो मी की कृपया अतिक्रमण काढून घ्या स्वतः. पण वाईट वाटेल चांगलं वाटेल साठी काम थांबणार नाही. तुमच्याच फायद्याचे आहेत. आज ते चर काढल्यामुळे तुमच्याच जमिनीचं पाण्याचा निचरा झालाय. इथं पूल बांधणं आवश्यक आहे, ते आम्ही पूल बांधणार आहोत. आज भगवतीपूरमध्ये येणारा पाथरे हनुमानगावचा जो वेढा आहे, पुराचा वेढा आहे, तो आपण आता मध्ये पाथऱ्याचं पाणी बाहेर काढलं. ओढा मी खालपर्यंत आणतोय. तर बाबासाहेबांच्या वस्तीवर जायला शक्य नव्हतं. बाबासाहेबांची वस्ती पुरानं वेढलेली होती पाण्याने. पण मुद्दा मी सांगत होतो की या सगळ्या कामामध्ये आज आपण जलसंपदा मंत्री म्हणून अनेक निर्णय आपण केलेले आहेत. तुमच्या कोलार खुर्ची जी गावाची त्या ठिकाणी जी आता सगळा जो भराव वाहून गेला ना, त्या गावाला धोका निर्माण झाला आहे. तिथं आपण आता एक संरक्षण भिंत मंजूर केलेली आहे. त्या कामाला सुरुवात होईल. म्हणजे तुमच्या गावाला धोका तर राहणार नाही. दत्ता पाटील त्या मला सांगितलं पाहिजे. काम मंजूर केलं आता. विशेष दूरचं कोलार केटीवरच्या विशेष दूरचं काम प्रगतीपथावर आहे. या केटीवरच्या पाण्यामुळे आणि खाली मांडव्याचा जो केटीवर आहे त्याचा आपण रूपांतर आता बॅरेजमध्ये करायचं आपण ठरवलं. बॅरेजमध्ये रूपांतर झालं तर मला वाटतं तुमच्या ह्या कोलारच्या बंधाऱ्यापर्यंतची पातळी किमान नेहमी 9 ते 10 फूट राहील असं माझं मत आहे. कारण आम्ही विचारतो कोलारचा करायचा, पण कोलारच्या पाठीमागच्या पाण्यामध्ये जमीन जरा उथळ आहे. पुन्हा भूसंपादन करावं लागेल. म्हणून आता केटीवरचं रूपांतर राज्यभरामध्येच बॅरेजमध्ये सगळे केटीवरचं रूपांतर करण्याचा आपण निर्णय केला आहे. प्राथमिकता म्हणून आज तनेगाव, तुमचं मांडवे, खालचं मला वाटतं वळदगाव मला वाटतं काही घेतलं आपण, आणि मधमेश्वर बंधारा जो आहे तो नेवाशाचा आहे. म्हणजे तुम्हाला बॅरेजमध्ये व्हर्टिकल बॅरेजमध्ये रूपांतर होईल. बॅरेज म्हणजे आता हे सगळे जे आपण फळ्या काढतो, फळ्या घालतो, त्याची गरज पडणार नाही. हे सगळे ऑटोमॅटिक गेट्स बसतील त्याच्यामध्ये. सगळे त्या ठिकाणी मेकॅनाइज गेट बसतील. 100% लीक प्रूफ राहील. ते वळवाल्यांची अडचण होणार एवढंच फक्त मुद्दा आहे. बाकी काय अडचण नाही त्यामध्ये. तो मांडव्याचा केटीवर बॅरेज झाला की ते पाणी किती येणार खाली इकडं कोलारपर्यंत. आणि त्यामुळे व्हर्टिकल बॅरेजमध्ये जे आज पाणी साठतं त्यापेक्षा माझी कल्पना आहे की 20% पाणी जादा साठेल आणि कुठेही पाण्याची गळती होणार नाही. किती महापूर आले तरी त्या बॅरेजला धोका नाही हे आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे. मग एकदा होऊ जाते बॅरेज काम सुरू झाल्यानंतर अंदाज येईल बॅरेज म्हणजे काय. कोणाच्या केटीवरचं काम पूर्ण करता आलेलं, तिथं धूप प्रतिबंधक आपण बंधारा बांधतोय, त्याला साधारण 4 कोटी रुपये आपण मंजूर केले.
कोलारचा सगळा घनकचरा तुमचा त्या नदीतून पडलेला आहे. तुम्हाला दिल्या मी ममदापूरला जागा, तिकडे आता उक्कलगावला जागा दिली, मोफत दिली शेती मंडळी जागा. एखादा प्रकल्प सुरू करा तुम्ही तिथे. नाही काय नाही, मला वाटतं तुमच्या आता तुम्ही सासवडी तिकडची, तुम्ही बोललं पाहिजे तिथं. सासवडी तुमची बाई तिकडे आहे, बरोबर आहे. ठीक आहे, आपण त्याच्यात काही धोका काही नाही. आता लोणीचा घनकचरा प्रकल्प आता पूर्ण होत आला, तुम्ही येऊन पाकच झाला. लोणीला जे मटन मार्केट आपण सगळं केलं आता त्या एका ठिकाणी इतकं सुंदर केलं, तुम्ही खरं येऊन पहा. तिथे येऊन त्या घाण जे बाहेर जाणार त्याला सुद्धा आता ट्रीटमेंट प्लॅन बसवलाय, आपण ETP बसवलाय, एक ते बॉयलर बसवला की सगळं त्यात जाळलं जाईल. तुम्ही खरं येऊन पाहण्यासारखं येते. तुमच्या आपल्या गावाला सुद्धा तसं बांधता येईल. तुम्ही निर्णय करा तर पैसे चिंता करू नका, मी पाहिजे एवढे पैसे द्यायला तयार आहे तुम्हाला. खरं सुंदर बांधलं पहा, तुम्ही खरं जाऊन पहा तुम्ही कसं आहे. त्यामुळे व्यवसाय करणाऱ्यांना अडचण नाहीये, व्यवसाय करणारा संरक्षण आहे. दत्ता पाटील थोडे जाळच होतील, कारण त्यांचं ते कोणतं आहे ते SSY मध्ये खात नाही म्हणतो ना. मी तो मुद्दा महत्वाचा नाहीये, परंतु आज या सगळ्या कामामध्ये विकासात्मक कामामध्ये एक चांगली भूमिका करण्याचा आपण प्रयत्न करतोय. आपल्या गावच्या प्रत्येक विकासात्मक कामामध्ये मला सहभागी होता आलं, याचा मला आनंद आहे. आज मला या गोष्टीचा आनंद झाला की आपल्या भालेराव म्हणून मुलगी आहे, तिचं आता महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन मध्ये तिची आता वन विभागामध्ये क्लास 1 ऑफिसर ना पण निवड झाली. कारण मनापासून तिचं अभिनंदन आहे. आणि महत्वाची आपल्या प्रवरीची विद्यार्थिनी एक मुलगी मला आता भेटली, ती मला ती मगाशी नाव माहित नाही तिचं, मला ते भेटत ते मगाशी औक्षण करताना हा गायकवाड. तर विचारलं मी काय करते तू, ती संगमनेरला पोलीस आहे भरतीची पूर्ण तयारी करते अकॅडमीमध्ये. आणि सगळ्यात मग तिला विचारलं मी किती मुली आहेत, मला आश्चर्य वाटेल, तिथं 400 ते 500 मुली आज प्रशिक्षण घेतात. नंबर महत्वाचा नाही आहे, पण लोक आजच्या तरुण पिढीमध्ये जी नवीन उमेद आहे, ऊर्जा आहे, पुढे जाण्याची धडपड आहे, भविष्यामध्ये आकाशाला गवसणी घालण्याची त्यांच्यामध्ये क्षमता निर्माण होते, ही केवढं मोठं अभिमानाची गोष्ट आहे. आणि हे जे रयतेचं राज्य मी सुरुवातीला म्हटलं, ही संकल्पना आपल्या अर्धदैवताची छत्रपती शिवाजी महाराजांची होती. आणि त्या संकल्पनेतून हा जो आपला ही जी वाटचाल आपली सुरू आहे, त्यासाठी आपल्या सगळ्यांचा सहभाग आहे म्हणून आपण इथपर्यंत आपण उत्तम प्रकारे काम करता आलं. राज्याचे जलसंपदा मंत्री म्हणून अनेक योजना आपण हातामध्ये घेतल्या. हे तुमचं स्तर वगैरे छोट्या गोष्टी आहेत. आपण आता या संपूर्ण भंडारदऱ्यामध्ये पाणी अतिरिक्त कसं येईल, मुळा धरणामध्ये पाणी अतिरिक्त कसं येईल, त्यासाठी आम्ही काही योजना तयार करतोय. स्वतंत्र एकदा बोलेल तुमच्याशी केव्हा तरी. परंतु मी आपल्याला एवढी खात्री देतो की जलसंपदा मंत्री मी असेपर्यंत तुम्हाला पाणी कमी पडणार नाही, हे तुम्हाला मी खात्री देतो. आजही जायकवाडी धरणातून ओव्हरफ्लो चालू आहे. पहिलं कसं घडलंय, लोक म्हणजे जायकवाडी अजून ओव्हरफ्लो चालू आहे, मुळा धरणातून पाणी चालू आहे, निळवंड्याचं पाणी चालू आहे, असं काही शक्य झालं मला विचारलं. म्हणजे त्याला एकच कारण आहे, त्याला पायगुण चांगला लागतो. आणि त्यामुळे एक चांगला कार्यक्रम आपण घडून आणला. मला या स्मारक समितीच्या सदस्यांचं, आपल्या सगळ्या ग्रामस्थांचं पुन्हा एकदा या मनापासून अभिनंदन करायचं आहे. मनापासून आपल्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. खऱ्या अर्थानं